तर शिंदेच्या शिवसेनेच्या मेळाव्यामध्ये काळ्या कपड्यांना बंदी घालण्यात आलेली आहे। शिवसेना शिंदे गटाच्या मेळाव्याला मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे। जवळपास 300 ते 400 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। षण्मुखानंद मध्ये ठाकरे तर नेस्को मध्ये शिंदेची सभा होते। आणि याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी जाऊयात आपले प्रतिनिधी कृष्णात पाटील षण्मुखानंद सभागृहातून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। तर नेस्को सेंटर मधून आहेत आपले प्रतिनिधी ओम देशमुख आपल्या सोबत जोडले गेले आहेत। पहिल्यांदा ओम कडे जाणार आहोत। ओम, आपण बघतोय की एकनाथ शिंदेच्या ज्या ठिकाणी मेळावा होणार आहे त्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था अतिशय कडक ठेवण्यात आलेली आहे। काळ्या कपड्यांना सुद्धा बंदी घालण्यात आली आहे। कशा पद्धतीने सुरक्षा आणि कशी तयारी चालली आहे पुढच्या काही तासांमध्येच आता तोप धडाडणार आहे शिंदेची। खरं तर संदीप, तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं की दोन्ही मेळावे हे तितकेच महत्त्वाचे आहेत। माझ्या मागे तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने ही सगळी तयारी सुरू झाली आहे। तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे। शिवसेनेचा जो वर्धापन दिन आहे 60वा, त्याची काही तासांमध्ये खऱ्या अर्थानं सुरुवात होते। या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आपण पाहतोय की सुरक्षा व्यवस्था ज्या पद्धतीचा उल्लेख तुम्ही आत्ता केला की काळ्या कपड्यांना मात्र या मेळाव्यामध्ये नो एंट्री देण्यात आली। याचं कारण नेमकं काय हे जरी अजून सांगितलं गेलं नसलं तरी सुद्धा काळ्या कपड्यावर आलेल्या व्यक्तींना या सगळ्या मेळाव्याच्या ठिकाणी एंट्री नाकारण्यात आलेली आहे। तयारीची सुद्धा व्हिज्युअल्स आपण पाहिलेली आहेत। पोलीस यंत्रणा सुद्धा मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेली आहे। एकंदर जर आपण पाहायला गेलं तर यावेळेचं स्वरूप हे 60वा वर्धापन दिन असला तरी शिवसेनेच्या 60व्या वर्धापन दिनाचा स्वरूप मात्र काहीसं संक्षिप्त स्वरूपाचं दिसतंय। जो मागच्या वेळेच्या तुलनेत जी जागा होती, जसं आयोजन करण्यात आलं होतं त्यापेक्षा छोट्या जागेमध्ये यावेळेला हे आयोजन करण्यात आल्याचं या निमित्तानं आपल्याला दिसून येते। नेमकं कारण काय असेल हे देखील यातून स्पष्ट होताना दिसत नाहीये, परंतु सुरक्षा यंत्रणा असतील किंवा इतर उपाययोजना असतील या दृष्टिकोनातून चोख बंदोबस्त लावण्यात आलाय। या काळ्या कपड्याला नाकारण्यामागचे नेमकं कारण काय हे जरी स्पष्ट झालं नसलं तरी सुद्धा शिंदे गटाच्या या मेळाव्याला आता थोड्याच वेळामध्ये सुरुवात होईल। एकनाथ शिंदे असतील किंवा शिवसेनेचे इतर नेते असतील ते नेमकं काय भाष्य करतायत या सगळ्या मुद्द्यांवरती आपण पाहिलं असेल की आता एक बातमी देखील समोर आली की ऑपरेशन टायगरचा पुढचा पार्ट सुद्धा महाराष्ट्रामध्ये राबवला जाऊ शकतो अशी देखील शक्यता ही शिवसेनेच्या नेत्यांकडनं वर्तवली जाते। अशा प्रकारची माहिती सुद्धा दिली जाते। त्यामुळे या सगळ्या गोष्टी लक्षात घेता षण्मुखानंद मधला मेळावा असो किंवा एकनाथ शिंदेचा नेस्को मधला मेळावा असो, या नेस्को मधल्या मेळाव्याच्या माध्यमातून एकनाथ शिंदे नेमकं काय सांगतायत, कारण ज्या पद्धतीने ऑपरेशन टायगर सक्सेसफुल झालं त्याच्याच पद्धतीचे ऑपरेशन जर पुढील काळात आमदार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवर सुद्धा झाली तर मात्र खूप मोठ्या प्रमाणात शिवसेना हा एक अत्यंत ताकदीचा पक्ष म्हणून महाराष्ट्रात उभा राहील। या सगळ्या गोष्टी लक्षात घेता एकनाथ शिंदेंचं आजच्या या मेळाव्यातलं भाषण हे अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण ठरतं। त्यामुळे एकनाथ शिंदे आजच्या मेळाव्याच्या माध्यमातून महाराष्ट्राला आणि शिवसेनेला नेमका काय संदेश देत आहेत पाहणं महत्त्वाचं असणार आहे। संदीप, अगदी एकनाथ शिंदे काय बोलणार याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे। तर दुसरीकडे जाऊया षण्मुखानंदला आपले प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्या सोबत आहेत। कृष्णात, आपण बघतोय ठाकरेंच्या खासदारांच्या फुटीनंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच जाहीररित्या बोलणार आहेत, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ठाकरेंच्या मेळाव्यामध्ये दोनच भाषणं होणार आहेत, एक संजय राऊतांचं आणि दुसरं उद्धव ठाकरेंचं। कृष्णात, संदीप, दरवेळेप्रमाणे अगदी मर्यादित भाषणं ही शिवसेना UBTची होत असतात आणि यावेळी देखील तसंच ठेवण्यात आलेलं आहे। यावेळी देखील केवळ संजय राऊत आणि उद्धव ठाकरे हे दोघंच भाषण करणार आहेत आणि या वर्धापन दिनाच्या मेळाव्याची तयारी ही अंतिम टप्प्यात आलेली आहे। थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरुवात होईल, थोड्याच वेळात शिवसैनिक येण्यास देखील सुरुवात होईल, परंतु आजचा हा वर्धापन दिनाचा कार्यक्रमाला एक पार्श्वभूमी राहिलेली आहे ती खासदार फुटीची आणि त्यामुळं खासदार फुटीनंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे हे आपल्या समोर सगळ्यांसमोर शिवसैनिक असतील किंवा जनतेसमोर आपली भूमिका मांडणार आहेत। ते आत्तापर्यंत त्यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती, परंतु या भाषणाच्या माध्यमातून ते नेमकं काय बोलणार आहेत, कार्यकर्त्यांना काय आदेश देणार आहेत ते पण महत्त्वाचं आहे। कारण ज्या प्रकारे संजय राऊत गेल्या 2 दिवसांपासून सांगतायत की ऑपरेशन तुडवा हे अभियान राबवलं जाईल, परंतु त्याला शिवसेनेकडून शिवसेना नेतृत्वाकडून कशा प्रकारचा प्रतिसाद मिळतोय किंवा शिवसैनिकाकडून कशा प्रकारचा प्रतिसाद मिळेल हे महत्त्वाचं आहे। आणि खास करून उद्धव ठाकरे या संदर्भात काय भूमिका मांडतात, कारण जे 6 खासदार गेलेले आहेत त्या 6 खासदारांच्यासाठी निवडून आणण्यामध्ये मोठा वाटा हा त्यांचाच होता आणि त्यानंतर अशा प्रकारे
2 वर्ष व्हायच्या अगोदरच ज्या प्रकारे खासदार फुटून गेलेले आहेत आणि वर्धापन दिनाच्या अगोदर 2 दिवसांमध्ये हे सगळे घटनाक्रम राहिलेला आहे. त्यामुळे या वर्धापन अगदी दिनाला त्यामुळे एक आता खासदारांच्या थोडीशी, फुटीनंतर उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे आणि या दोन्ही मेळाव्यांकडे आपलं लक्ष असणार आहे. वेळोवेळच्या अपडेट्स आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचत राहणार आहोत. कृष्णात आणि ओम, तुम्हा दोघांचे धन्यवाद. वर्धापन दिनानिमित्तानं उद्धव ठाकरे यांनी पोस्ट केलेले आहे.